दिवसातून अनेकदा एखादा मूल सारखं चिडचिड करत आहे, सतत त्या रागामध्ये राहत आहे किंवा ओरडत आहे, रडत आहे, सारखंच हट्ट धरत आहे, तर मात्र ही धोक्याची घंटा आहे. यामध्ये सगळ्यात मेन म्हणजे चाइल्ड ॲग्रेशन, ऑटिझम, ADHD, ADD, स्पीच डिले आणि लर्निंग डिसऑर्डर या ज्या समस्या आहे ह्या आजकाल खूप वाढत चाललेल्या आहेत. आपण त्याच्या सबकॉन्शियस माइंडशी संपर्क साधू शकतो योग्य पद्धतीने. आणि त्या ज्या काही टेक्निक्स आहेत तेच आम्ही पालकांना शिकवतो. ते ओळखायचं कसं की आपला मुलगा या प्रॉब्लेम्समध्ये आहे? तरी 100 पैकी 30 ते 45% मुलांमध्ये तो मुलगा कोणत्या ना कोणत्या यापैकी प्रॉब्लेमने ग्रस्त आहे. फक्त 15 दिवसामध्ये त्यांचा मला फोन आला, सर मुलगा इतका शांत आला आहे की आम्हाला हा चमत्कारच वाटू लागला आहे. त्यांचंही ऑडिओ रेकॉर्डिंग माझ्या यूट्यूब चॅनलला आहे. ते माझ्याकडे आले घेऊन, माझ्यासमोर बसला तो मुलगा. मी म्हटलं काय प्रॉब्लेम आहे असं तसं. ते फक्त प्रॉब्लेम सांगतायत. तोवर मुलगा उठून त्यांना शिव्या देऊ लागला ऑफिसमध्येच. बापरे. आणि त्यांना शिव्या देत खाली निघून गेला, ऑफिसच्या खाली निघून गेला. मग ते आईवडील म्हणले, सर हे असं आहे, खूप भयानक आहे. आम्ही तर खूप मोठे आशेने तुमच्याकडे आलो होतो. आम्हाला वाटलं तुमच्याकडे थेरपी घेतल्यावरती तो शांत होईल. थेरपीचा सोडा तो इथे थांबलाच नाही. आता आम्ही काय करायचं? म्हटलं घाबरू नका, एंड्रॉइड थेरपी आहे आपल्याकडे. आई वडील आले होते मुलाला घेऊन. तो मुलगा असाच शांत एक ठिकाणी बसत नव्हता, 2 मिनिटं सुद्धा एका ठिकाणी थांबत नव्हता. मोबाईलचा वापर अति करायचा, अभ्यास करत नव्हता, शाळेमध्ये जायला त्याला नको वाटायचं, उलटं बोलणं, खोटं बोलणं, थोडासा चिडचिडपणा करणं, ही कंडिशन किंवा हे प्रॉब्लेम घेऊन ते माझ्याकडे आले होते. आपल्या सगळ्यांना योगेश पाटीलचा नमस्कार. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे 10 पट मोठी स्वप्न पाहणाऱ्या नव्या महाराष्ट्राच्या सगळ्यात इन्स्पिरेशनल पॉडकास्टमध्ये, ज्याचं नाव आहे श्रीमंत स्टुडिओ प्रस्तुत श्रीमंत व्हा विथ योगेश पाटील. तर मंडळी, आजचा जो पॉडकास्ट आहे तो पुन्हा एकदा एक धमाकेदार पॉडकास्ट होणार आहे. कारण आपले जे जुने गेस्ट आहेत आणि जे फेमस गेस्ट आहेत त्यांना पुन्हा एकदा इन्व्हाइट केलेलं आहे. तर त्या सरांचं नाव आहे डॉक्टर राजवर्धन लोंढे सर. तर सरांसोबत आपण आतापर्यंत 2 पॉडकास्ट केलेले आहे. पहिला पॉडकास्ट जो होता तो होता आपला पास्ट लाईफ रिग्रेशन बद्दल, आणि दुसरा जो पॉडकास्ट होता तो आपण स्टुडंट्सच्या हिशोबाने केला होता की स्टुडंटचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्याला धरून केला होता. तर दोन्ही पॉडकास्टला तुम्ही सगळ्यांनी खूप चांगला रिस्पॉन्स दिलेला आहे. लाखांच्या वरती त्याला व्ह्यूज आहेत आणि म्हणून आपण सरांना आज पुन्हा एकदा इन्व्हाइट केलेलं आहे. तर आता मी तुमचा टाइम वेस्ट करत नाही, आपण डायरेक्टली आता आजच्या या पॉडकास्टला स्टार्ट करूयात. तर सर, तुमचं पुन्हा एकदा आपल्या शो मध्ये स्वागत आहे. नमस्कार सर. सगळ्यात आधी तर मी तुम्हाला थँक्यू म्हणतो की आपलं मागचे जे 2 पॉडकास्ट झाले ते खूपच सुंदर झाले होते आणि लोकांनाही ते भरपूर आवडलेले आहे. आणि मला असं वाटतं की त्यातून अनेक लोकांचे अनेक प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेले असतील, की जो आपला हेतू आहे चॅनलचा की अनेक लोकांची हेल्प व्हावी. तर मला असं वाटतं की त्या पॉडकास्टच्या मदतीतून अनेक लोकांची मदत झाली असेल. तर खरंच थँक्यू सो मच त्यासाठी. तर आजचा आपला 3रा पॉडकास्ट आहे. तर आजचा टॉपिक काय ठेवायचा? आजचा टॉपिक ही तेवढाच रंजक आहे, रोचक आहे. आणि जे काही आजकाल पालकांना ज्या समस्या निर्माण झाल्या आहेत, आजच्या आधुनिक युगामध्ये नवनवीन समस्या वाढत चालल्या आहेत, त्यावरती आजचा हा पॉडकास्ट त्यांना एक मोठी संजीवनी देईल, जे त्यांच्या मुलांमध्ये बदल करण्यासाठी त्यांना सपोर्ट करेल. यामध्ये सगळ्यात मेन म्हणजे चाइल्ड ॲग्रेशन, ऑटिझम, ADHD, ADD, स्पीच डिले आणि लर्निंग डिसऑर्डर या ज्या समस्या आहे ह्या आजकाल खूप वाढत चाललेल्या आहेत. यामध्ये ADHD, ADD यामध्ये मुलांचं जे टक्केवारी आहे ती साधारणपणे 5 ते 17% पर्यंत नोंद आढळली आहे. नंतर ऑटिझम हे 2% मुलांमध्ये आढळलेलं आहे. सोबतच चाइल्ड ॲग्रेशन हे 5% पर्यंत नोंदवलं गेलं आहे मुलांमध्ये. स्पीच डिले हे 3 ते 6% पर्यंत नोंदवलं गेलेलं आहे मुलांमध्ये. तर लर्निंग डिसऑर्डर हा जो प्रॉब्लेम आहे जवळजवळ 6 ते 16% मुलांमध्ये आढळलेला आहे. जर या 5 समस्यांचा जरी आपण विचार केला तरी 100 पैकी 30 ते 45% मुलांमध्ये तो मुलगा कोणत्या ना कोणत्या यापैकी प्रॉब्लेमने ग्रस्त आहे. बरोबर. आणि त्यावरती योग्य उपाय किंवा त्यामध्ये गतीने प्रगती होण्यासाठी काय उपाय केला पाहिजे याबाबत पालक संभ्रमात आहेत. पालक अनेक ठिकाणी प्रयत्न करत आहेत, परंतु त्या ठिकाणी त्यांना योग्य मार्ग दाखवण्यासाठी आजचा हा पॉडकास्ट आपण ठेवलेला आहे. ओके. आणि तुम्ही जसं सांगितलं ती गोष्ट एकदम 100% बरोबर आहे की आज आपण साधारणतः कुठला जरी लहान मुलगा जर बघितला तर या 4-5 गोष्टींपैकी एखादी गोष्ट तरी त्याच्यामध्ये आपल्याला जाणवतेच.
आणि हो. कसं आहे ना की आजकाल असं झालंय की आई वडील आपल्या मुलांसाठीच सगळं काय करतात, म्हणजे आधीपासूनच करतात. पण आजकाल असं झालं की जास्तीत जास्त काय देता येईल मुलाला हे थोडंसं वाढलंय. पण मग अशा त्रासात जर मुलं असतील तर काय करावं नेमकं त्यांना कळत नाही. तर मला असं वाटतं की खरंच हा महत्वाचा पॉडकास्ट असेल आजच्यासाठी. तर या सगळ्या गोष्टींच्या आधी आपण कारणं बघूयात की या सगळ्या गोष्टी कशामुळे होतात. यामध्ये सगळ्यात महत्वाच्या गोष्टी सांगतो की जे सायंटिफिकली प्रूव्ह आहेत की यामध्ये गर्भधारणेच्या काळामध्ये जर महिला ही स्ट्रेसमध्ये असेल, टेन्शनमध्ये असेल किंवा कोणत्याही मेंटल इश्यूजमध्ये सफर करत असेल, तणावग्रस्त असेल, तर त्याचा परिणाम मुलावरती होतो. दुसरी गोष्ट लेट गर्भधारणा म्हणजे उशिरा गर्भधारणा, म्हणजे ॲलोपॅथीमध्ये सांगितलं जातं की 16 ते 26 एज जे आहे महिलेचं हे गर्भधारणेसाठी योग्य वय आहे. परंतु त्यानंतर जर गर्भधारणा होत असेल तर बऱ्याचदा हे प्रॉब्लेम येण्याचे चान्सेस वाढतात. तिसरी गोष्ट आहे घरातील वातावरण. जर तणावग्रस्त असेल, सारखे वादविवाद असतील किंवा घरातील एखादा व्यक्ती हा ॲग्रेसिव्ह असेल तर त्याचाही परिणाम मुलांवरती होतो. चौथी गोष्ट आहे की जो स्क्रीन टाइम आहे तो स्क्रीन टाइम एक आजकाल खूप वाढत चाललेला आहे. मुलांना शांत बसवण्यासाठी म्हणा, काही म्हणा, स्क्रीन टाइम वाढत चाललाय. हिंसक गेम्समुळे खेळतात, त्याच्यामुळेही त्यांच्यामध्ये चाइल्ड ॲग्रेशन वाढतं. तसंच स्क्रीन टायमिंगमुळे काय होतं, मेंदू संत होतो, मंद होतो किंवा त्याची गती कमी होते. त्याच्यामुळे त्याची लर्निंग कॅपॅसिटी कमी होते. सोबतच नंतर अजून मुलांमध्ये की मैदानी खेळ, जे शारीरिक हालचाली जे आहेत ते आजकाल खूप कमी झालेले आहेत. बरोबर. आई वडील कामाला जातात, मुलं घरामध्ये कोंडून असतात आणि त्यांची जी एनर्जी आहे ती कुठे यूजच होत नाही. त्याच्यामुळेही चाइल्ड ॲग्रेशन वाढतं, अतिचंचलपणा, ADHD, ADD वाढतं. तर हे सगळे प्रकार त्याच्यामुळे घडतात. तर याकडेही लक्ष देणं गरजेचं आहे. आजच्या जे काही संशोधन झालेले आहेत त्यामध्ये ही मूळ कारणं त्या ठिकाणी आढळलेली आहेत. ओके. आणि आता कारण तर झाली समजा, पण मग याच्यावरती मार्ग कसा काढायचा, किंवा मला असं वाटतं की मार्ग काढायच्या आधी ते ओळखायचं कसं की आपला मुलगा या प्रॉब्लेम्स मध्ये आहे. आता हेही सगळ्यात महत्वाचं आहे की नेमका हा प्रॉब्लेम आपल्या मुलाला आहे का नाही. कारण काय होतं की जर आपण दुर्लक्ष केलं तर तो प्रॉब्लेम वाढत जातो आणि पुढे हाताबाहेर पण जातो. बरोबर. त्यामुळे योग्य वेळी ते समजणं गरजेचं आहे की आपला मुलगा या प्रॉब्लेममध्ये आहे का नाही. सर्वसाधारणपणे मुलांना राग येणे, मुलं रागवणे, थोडेसे नाराज होणे हा त्यांच्या मानसिक विकासाचा भाग असतो. परंतु मानसिक विकासाचा भाग वेगळा आहे आणि एखादा प्रॉब्लेम क्रिएट होणे हा भाग वेगळा आहे. जर मूल दिवसातून एखाद्या वेळेस, आठवड्यातून एखाद्या वेळेस रागवत असेल, रागवल्यानंतर 5-10 मिनिटे थोडंसं शांत बसत असेल आणि 5-10 मिनिटांनंतर पुन्हा कुठेतरी गुंतून जात असेल, खेळामध्ये म्हणा, कोणत्याही गोष्टीमध्ये, तर ही नॉर्मल कंडिशन आहे. परंतु दिवसातून अनेकदा एखादा मूल सारखं चिडचिड करत आहे, सतत त्या रागामध्ये राहत आहे किंवा ओरडत आहे, रडत आहे, सारखंच हट्ट धरत आहे, तर मात्र ही धोक्याची घंटा आहे. दुसरी गोष्ट म्हणजे मुलगा ते स्वतःला इजा करून घेत आहे किंवा इतरांना इजा करत आहे, हिंसकपणे एखाद्याला मारत आहे, प्राण्यांना, मुलांना. शाळेतून तक्रारी येत आहेत. दुसरी गोष्ट त्यांचे अभ्यासामधून पूर्ण लक्ष उडलेलं आहे, कुठे मित्रांमध्ये मिक्स होत नाही, मित्र त्याच्यासोबत खेळायला तयार नाही आहेत, अशा कंडिशन. तिसरी गोष्ट आहे की वयानुसार मुलांचा विकास होतोय का नाही हे पाहणं पण गरजेचं आहे. 2-3 वर्षाचा झालाय परंतु एकही शब्द बोलत नाहीये, त्याला हाक मारली, काय सांगितलं तर प्रतिसाद देत नाहीये, रिस्पॉन्स देत नाहीये. तर या गोष्टींवरती लक्ष ठेवणं गरजेचं आहे. सोबतच त्याच्यामध्ये अतिचंचलता असेल, म्हणजे 2 मिनिटं एका ठिकाणी शांत बसणं नाहीये, सारखं इकडे तिकडे धावणं आहे, न घाबरता कुठेही उड्या मारणं आहे. तर ही चौथी गोष्ट. 5वी गोष्ट आहे की शीघ्र भावनिक बदल, म्हणजे तो अत्यंत शांतच बसत आहे किंवा तो रडायला लागला तर सारखा रडतच आहे किंवा दुःखामध्ये बुडाला तर स्वतःमध्ये हरपून जात आहे, त्याला बाहेरचं काही समजत नाहीये. तर अशा ह्या 4-5 गोष्टी आहेत. जर या तुमच्या मुलांमध्ये जर होत असतील आणि त्याचं दैनंदिन जीवन विस्कळीत होत असले या सगळ्या गोष्टींमुळे, तर मात्र किंवा लर्निंगमध्ये त्याला प्रॉब्लेम येत आहे. बाकीची मुलं लवकर ग्रास्पिंग करतायत परंतु तुमचा मुलगा ग्रास्पिंग करू शकत नाही तेवढ्या त्या गतीने किंवा नॉर्मल जी मुलं करतात. तर यावेळेसही त्या मुलांकडे लक्ष देणं गरजेचं आहे की असं नाही म्हणायचं की लहान आहे तो द्या सोडून, परंतु याच वयामध्ये त्याची त्या लर्निंग ॲबिलिटी असतील,
त्याच्या मेंटल ॲबिलिटी असतील, कॅपॅसिटी असतील, त्या डेव्हलप करणं गरजेचं आहे. परंतु हे कधी होतील, तुम्ही जर ओळखू शकला की प्रॉब्लेम आहे का नाही, तेव्हाच त्याच्यामध्ये तुम्ही बदल करू शकाल, सुधारणा घडवून आणू शकाल. तर ह्या 4-5 गोष्टी अत्यंत पालकांनी लक्ष देणं गरजेचे आहेत. आणि तुम्हाला असं वाटतं का की या सगळ्या गोष्टींना थोडेफार पालकही जबाबदार असतात मुलांच्या कंडिशनला? पालक ही जबाबदार असतातच, परंतु आजकालची जी जीवनशैली आहे ही अशी बनलेली आहे की त्या जीवनशैलीत पालकांनाही जबाबदार धरणं थोडंसं अवघड होऊन जातं. बरोबर. कारण काय होतं की आई जॉबवर जाते, वडील जॉबवरती जातात, आणि त्यावेळेस काय होतं की मुलांकडे दुर्लक्ष होतं. मुलांना पाहिजे तेवढं प्रेम मिळत नाही, पालक त्यांना वेळ देऊ शकत नाहीत, आणि त्याच्यामुळेही प्रॉब्लेम क्रिएट होतात. पण मग समजा आपण मानलं जरी की याच्यामध्ये पालकांचा दोष नाहीये, तरी पण अशा काही गोष्टी असतील की त्या नकळतपणे पालकांकडून घडत असतील किंवा रोज एखादी अशी चूक त्यांच्याकडनं घडत असेल, तर ती काय असू शकते? हा अत्यंत महत्वाचा आणि पालकांना अंतर्मुख करणारा प्रश्न आहे की माझ्याकडून अशी कोणती चूक घडते का, हा प्रश्न पालकांनाही पडत असतो. बरोबर आहे. तर पालकांकडून एक चूक घडते आणि ती खूप मोठी चूक घडते. बऱ्याचदा काय होतं की मुलं ज्यावेळेस ॲग्रेशन मध्ये जातात, चिडचिडपणा करतात, ओरडतात, त्यावेळेस पालक हे त्याला शरणागती जातात. आणि शरणागती जाणे ही त्यांची सगळ्यात मोठी चूक घडते, आणि ही चूक अनेकदा घडत असते. उदाहरणार्थ, मुलांनी मोबाईल मागितला, आई वडिलांनी नकार दिला. आई वडिलांनी नकार दिल्यानंतर मुलगा रडायला लागला, ओरडायला लागला, हातपाय आपटायला लागला, वस्तू फेकायला लागला. तिथे समजा कोणी आपण पब्लिक प्लेसमध्ये असेल किंवा घरामध्ये कोणी पाहुणे आले असतील किंवा त्याचा ते ओरडा सहन होईना म्हणून, ए बाबा धर हा मोबाईल, गप्प बस. पण बरोबर, इथे सगळ्यात मोठी चूक होते. इथे निगेटिव्ह रिवार्डिंग घडतात की मुलांना असं वाटतं की जर आपण सहज एखादी गोष्ट मागितली तर मिळत नाही, परंतु जर आपण आरडाओरडा केला, हातपाय आपटले, वस्तू फेकल्या, तर मात्र आपल्याला मिळते. तर इथे एक निगेटिव्ह पॉइंट, एक निगेटिव्ह परसेप्शन त्याच्या माइंडमध्ये फिट होतं की एखादी गोष्ट प्राप्त करण्यासाठी हेच फॉर्म्युला वापरायचा, आरडायचं, ओरडायचं, हातपाय आपटायचे, वस्तू फेकायच्या, आणि मग त्याच्यामुळे ही चूक पुढे पालकांना जाऊन खूप महागात पडते, आणि त्यामुळे पुढे जाऊन त्यांना हँडल करणं मुलांना खूप अवघड होऊन जातं. तर यावरती उपाय काय? तर यावरती उपाय असा आहे की पालकांनी अशा कंडिशनमध्ये शांत राहणं गरजेचं आहे. तुम्ही शांत राहिला तर हळूहळू मुलं पण शांत होतात. दुसरी गोष्ट, ठाम राहा. तुम्ही जर म्हटला नाही तर नाहीच द्यायचा. त्याने कितीही ओरडो, कितीही हातपाय आपटो किंवा अजून काहीही करो, थोड्या वेळाने तो शांत होईल. शांत झाल्यानंतर प्रेमाने त्याच्या जवळ जा, त्याला कुशीत घ्या, त्याला म्हणा बाळा किंवा त्याचं जे काही नाव असेल की माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे, परंतु तू जे ह्या पद्धतीने जे मागितलं, आदळापट केली, ओरडलास, हातपाय आपटले, हे वर्तन चुकीचं आहे. तू जर या पद्धतीने मागशील तर तुला कुठलीच गोष्ट यापुढे मिळणार नाही. पण असं समजू नको की माझ्या तुझ्यावर प्रेम आहे, माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे, परंतु तुला गुड बिहेवियर्स आले पाहिजेत, त्यासाठी मी हे करत आहे. तर हे त्यांना नंतर प्रेमाने जवळ घेऊन बोलणं पण गरजेचं आहे, आणि या पद्धतीने ती परिस्थिती हाताळू शकतात. ओके. पण मग कधी कधी जर मुलगा जास्त चिडचिड करत असेल किंवा असतं ना की काही मुलं ऐकतच नाही, त्यावेळेस काय केलं पाहिजे नेमकं? त्यावेळेस हाच फॉर्म्युला, शांत राहणे, ठाम राहणे, आणि नंतर त्याला प्रेमाने जवळ घेऊन समजावून सांगणे. ओके. मग तो अर्ध्या तास रडत बसो, 1 तास रडत बसो, त्याला पर्याय नाहीये. कारण निगेटिव्ह रिवार्डिंग द्यायची नाहीये. त्याला काय वाटतं की ह्या निगेटिव्ह बिहेवियरला बक्षीस दिल्यासारखं होतं. जर आपण त्याला शरणागती पत्करली, त्याचं ऐकलं तर त्यामुळे ते कधीही करायचं नाही. ओके. ते एकदा सुरुवात झाली की नंतर मग ते चालूच झालं, पण अवघड आहे मग त्यामधून बाहेर पडणं. थोडंसं ठाम राहायचं आणि पेशन्स आपण ठेवायचं, कारण ते मुलांच्या फायद्यासाठी आहे. कारण तुम्ही एकदा सहन केलं ना तर तुम्हाला नंतर सहन नाही करावं लागेल. तुम्ही एकदा सहन नाही केलं की मग ते तुम्हाला वारंवार सहन करावं लागेल. ओके. बरं, आता या सगळ्या गोष्टीची कारणं आपण पाहिली, पण आता उपाय पाहूयात की समजा याच्यावरती प्रत्येक गोष्टीवरती मार्ग कसे काढायचे. तर यामध्ये उपाय 2 प्रकारचे आहेत. एक कॉन्शियस लेवलला उपाय केले जातात आणि एक दुसरे सबकॉन्शियस लेवलला उपाय केले जातात. ओके. कॉन्शियस लेवलला उपाय केले जातात की
पॅरेंटिंग मॅनेजमेंट शिकवलं जातं की पॅरेंटनी कशा पद्धतीने बिहेव्हिअर करावे मुलांसोबत. दुसरी गोष्ट आहे की बिहेवियर थेरपी, की मुलांसोबत कशा पद्धतीने वागावं, त्यांची बिहेवियर बदलण्यासाठी कशी आपण मदत करावी त्यांना. दुसरी काउन्सिलिंग आहे, नंतर स्पीच थेरपी आहे ज्यांना बोलण्यामध्ये प्रॉब्लेम आहे. परंतु या सगळे उपाय जे आहेत हे कॉन्शियस लेवलला आणि बाह्य बाजूने होतात आणि बाह्य मनावरती होतात. आणि त्यामुळे अपेक्षित बदल होत नाहीत, मिळत नाही, थोडेफार होतात परंतु अपेक्षित रिझल्ट मिळत नाहीत. त्याची कारणं अशी असतात की मुलं उपचार घेण्यासाठी तयार नसतात. बरोबर. ते उपचाराला प्रतिसाद देत नाहीत. काही मुलं कॉन्शियस नसतात, त्यांना एवढी समज नसते, अवेअरनेस नसतो, तर ते त्या उपचाराला प्रतिसाद देऊ शकत नाहीत. तिसरी गोष्ट म्हणजे बऱ्याच पालकांमध्ये अवेअरनेस नसतो की प्रॉब्लेम आहे का नाही. आणि मुलांनी जर प्रतिसाद नाही दिला तर त्या ठिकाणी बऱ्याचदा अडचण निर्माण होते. ओके. तर हे कॉन्शियस लेवलला हे प्रॉब्लेम येतात. मग यावरती दुसरा एक उपाय आहे की मुलांच्या ज्या काही मानसिक क्षमता आहेत, शारीरिक क्षमता आहेत आणि बौद्धिक क्षमता आहेत, लर्निंग ॲबिलिटी आहेत, त्या कुठे असतात? त्या कॉन्शियस माइंडमध्ये असतात का सबकॉन्शियस माइंडमध्ये असतात? सबकॉन्शियस. बरोबर. तर मुलांच्या जे काही मानसिक क्षमता, शारीरिक क्षमता, बौद्धिक क्षमता ह्या असतात त्यांच्या सबकॉन्शियस लेवलला. त्यामुळे कॉन्शियस लेवलला जे काही आपण प्रयत्न करतो त्यामध्ये थोडाफार रिझल्ट मिळतो, परंतु अपेक्षित रिझल्ट मिळत नाहीत, गतीने रिझल्ट मिळत नाहीत. त्यावेळेस जर आपण सबकॉन्शियस लेवलला जर उपाय केले, प्रयत्न केले, उपचार केले, एफर्ट्स लावले त्या ठिकाणी, तर मात्र रिझल्ट चांगले मिळतात. आता सबकॉन्शियस लेवलला उपाय करण्यासाठी त्यामध्ये एक खासियत आहे, वैशिष्ट्य आहे की मुलांना न माहीत होता आपण त्यांच्यावरती उपचार करू शकतो. मुलांना न कळू देता आपण त्याच्यावरती उपचार करू शकतो. मुलांना न सांगता आपण त्याच्यामध्ये बदल करू शकतो. यामध्ये त्याच्या इमोशनल प्रॉब्लेम कव्हर करू शकतो, लर्निंग ॲबिलिटी आपण डेव्हलप करू शकतो, शारीरिक विकनेस सुद्धा आपण कव्हर करू शकतो. हे सबकॉन्शियस लेवलला या तिन्ही गोष्टीवरती काम करू शकतो. तेही त्यामध्येही मुलांची परवानगी असो नाहीतर नसो, त्यांना समजत असो नाहीतर नसो. आणि अशा पद्धतीने आपण त्या मुलांवरती काम करतो. यामध्ये आपण बऱ्याचदा 2 मेथडचा वापर करतो. एक RLSS मेथड आहे आणि दुसरी आहे प्रतीकशास्त्र. गरज पडल्यानंतर प्रतीकशास्त्राचा वापर करतो. RLSS मेथड जी आहे, आपण जागेपणी मुलांशी बोलतो, त्याच्या कॉन्शियस माइंडशी बोलतो, परंतु मुलं झोपल्यानंतर आपण त्याच्या सबकॉन्शियस माइंडशी संपर्क साधू शकतो योग्य पद्धतीने. आणि त्या ज्या काही टेक्निक्स आहेत तेच आम्ही पालकांना शिकवतो. ओके. की मुलं झोपल्यानंतर तुम्हाला एक 10 मिनिटं द्यायची आहेत, फक्त त्यांच्या अंतर्मनाशी कसं कनेक्ट व्हायचे त्याच्या टेक्निक्स शिकवतो. त्यांना कोणत्या सजेशन, कारण तुमच्या मुलांचे प्रॉब्लेम वेगवेगळे आहेत, तर त्या प्रॉब्लेमनुसार वेगवेगळ्या सजेशन त्या ठिकाणी देण्यासाठी एक्सपर्टची गरज असते. त्या टेक्निक्स शिकवण्यासाठी एक्सपर्टची गरज असते आणि ते आम्ही पालकांना शिकवतो. आणि ते शिकवलं की मुलांमध्ये अतिशय फास्ट गतीने, वेगाने मुलांमध्ये सुधारणा होते, बदल होतात आणि परिवर्तन घडायला सुरुवात होते. ओके. म्हणजे तुम्ही पॅरेंट्सला डायरेक्ट शिकवता की ते त्यांच्या घरी रोज त्यांच्या मुलांसोबत त्या गोष्टी करू शकतील की हा रोज फक्त 10 मिनिटे पालकांनी द्यायची. ओके. आणि आणखी काय करता येईल आपल्याला? ह्या जे 2 पर्याय आहेत, जे ह्याला इनडायरेक्ट थेरपी म्हणतात. म्हणजे डायरेक्ट थेरपी वेगळी, डायरेक्ट थेरपी ही डायरेक्ट थेरपी केली जाते. बरोबर. इनडायरेक्टली म्हणजे कोणाच्या तरी थ्रू, म्हणजे पालकांच्या थ्रू म्हणा किंवा नातेवाईकांच्या थ्रू म्हणा, पॅरेंटच्या थ्रू म्हणा. आणि हे 2च उपाय एवढे प्रभावीपणे काम करतात की काही दिवसांमध्येच मुलांमध्ये बदल दिसायला चालू होतात. बरं, आता तुम्ही जे काही सांगितलं ते म्हणजे ऐकायला तर खूप सोपं वाटतंय की म्हणजे तुम्ही त्यांना शिकवाल आणि मुलं लगेच सुधरून जातील. पण याचे रिअल लाईफ एक्झाम्पल्स जे असतील ते मला ऐकायला आवडतील की खरंच काही फरक पडला ऐकायला लोकांना. आता गेल्या 11 वर्षापासून यामध्ये काम करत आहे. आतापर्यंत शेकडो पालकांना आम्ही रिलीफ दिलेले आहे. त्यामध्ये भरपूर उदाहरणं आहेत. त्यामधील काही मोजकी उदाहरणं मी या ठिकाणी नक्कीच उल्लेखित करेन. एक आई वडील आले होते मुलाला घेऊन. तो मुलगा असाच शांत एक ठिकाणी बसत नव्हता, 2 मिनिटं सुद्धा एका ठिकाणी थांबत नव्हता, मोबाईलचा वापर अति करायचा, अभ्यास करत नव्हता, शाळेमध्ये जायला त्याला नको वाटायचं, उलटं बोलणं, खोटं बोलणं, थोडासा चिडचिडपणा करणं, ही कंडिशन किंवा हे प्रॉब्लेम घेऊन ते माझ्याकडे आले होते. माझ्याकडे आल्यानंतर मी त्यांना सांगितलं की त्यांना वाटत होतं की मी त्यांच्यावर डायरेक्ट थेरपी करेन. तो लहान मुलांवरती डायरेक्ट थेरपी काय उपयोगी ठरत नाही, कारण रिझल्ट मिळत नाहीत. सगळ्यात मेन काय, माझ्याकडे एखादा जर क्लायंट आला तर माझ्याकडे बरेच उपाय आहेत. मी हे ठरवतो की
यांना मी कोणत्या माध्यमातून आणि कोणत्या उपायाने यांना रिझल्ट देऊ शकतो. कारण माझा फोकस हा रिझल्टवरती असतो. बरोबर. रिझल्ट मिळाला पाहिजे. मग त्यासाठी मला जे योग्य वाटेल ते त्यांना मी सजेस्ट करतो. मग मी त्यांना सांगितलं या ठिकाणी थेरपी काम नाही करणार, इनडायरेक्ट थेरपी काम करेल. तर त्यांना ते समजावून सांगितलं कशा पद्धतीने काय करायची काय ते. तर तुम्हीच ते सगळं करायचे, फक्त रोज मुलाला काही नाहीये. तर ते म्हटले सर होईल हे. म्हटलं करून बघा. मग त्यांनी सुरुवात केली आणि 1 महिन्याभरानंतर त्यांनी मला फीडबॅक पण दिला. माझ्या युट्यूब चॅनल त्यांचा त्या आईचा फीडबॅक पण आहे, त्या मुलाचा आणि त्याच्या आईचा, की 1 महिन्यामध्ये मुलगा जो काही चंचलपणा त्याच्यामध्ये होता तो एकदम शांत आला. आता तो अर्धा तास 1 तास एका ठिकाणी बसतो, स्टडी करतो, न सांगता अभ्यास करू लागला. मोबाईलचा वापर ऑटोमॅटिकली कमी झाला. मोबाईलचा वापर त्याला म्हटलं की बंद कर तर तो लोक ऐकायला लागला. पहिला ऐकत नव्हता. त्यांनी ते व्हिडिओमध्ये फीडबॅकमध्ये त्या गोष्टी सगळ्या सांगितल्या आहेत. नंतर तो अभ्यास करू लागला, त्याची लर्निंग ॲबिलिटी वाढली आणि खोटं बोलणं उलटं बोलणं पूर्णपणे शांत आला. कारण ॲग्रेशनच चिडचिडपणाच कमी आला. हे त्यांचे फीडबॅक त्याच्या आईचे आणि त्या मुलाचे आपल्या युट्यूब चॅनलला पण आहेत. अरे वा. दुसरे एक पेशंट होते ते खूपच हायपर लेवलचे होते. ते रायगडवरून माझ्याकडे आले होते पुण्यामध्ये. त्यांना असंच कोणीतरी सांगितलं की सरांकडे जावा, 100% तुम्हाला रिझल्ट मिळेल. मग ते रायगडवरून आले होते. म्हणजे आपल्याकडे खूप लांबून पेशंट आहेत, कारण रिझल्टसाठी आपण फेमस आहे. मग ते आपल्याकडे आले. मग तो मुलगा आईवडिलांना खूप शिव्या द्यायचा, वस्तू फेकून मारायचा, हात उघडायचा त्यांच्या अंगावरती, शिव्या घालायचा त्यांना. एवढा ॲग्रेशन हाय लेवलचं होतं की रोज त्याला आवरणं म्हणजे पालकांसाठी खूप मोठी परीक्षा होती. ते माझ्याकडे आले घेऊन, माझ्यासमोर बसला तो मुलगा. मी म्हटलं काय प्रॉब्लेम आहे असं तसं. ते फक्त प्रॉब्लेम सांगतायत. तोवर मुलगा उठून त्यांना शिव्या देऊ लागला ऑफिसमध्येच. बापरे. आणि त्यांना शिव्या देत खाली निघून गेला, ऑफिसच्या खाली निघून गेला. मग ते आईवडील म्हणले सर हे असं आहे, खूप भयानक आहे. आम्ही तर खूप मोठे आशेने तुमच्याकडे आलो होतो. आम्हाला वाटलं तुमच्याकडे थेरपी घेतल्यावरती तो शांत होईल. थेरपीचा सोडा तो इथे थांबलाच नाही, आता आम्ही काय करायचं. म्हटलं घाबरू नका, इनडायरेक्ट थेरपी आहे आपल्याकडे, फक्त ती तुम्हीच करायची आहे. त्याला काहीच करण्याची गरज नाही. म्हणले सर हे होईल. म्हणलं काळजी करू नका, ज्या विश्वासाने तुम्ही इतक्या लांबून इथपर्यंत आलाय तर त्याच विश्वासाने हे घ्या, तुम्हाला रिझल्ट मिळतील. मग त्यांनीही ती थेरपी घेतली आणि मी अशा काही क्रिटिकल कंडिशनमध्ये RLSS मेथड सोबत प्रतीकशास्त्र अवश्य देतो, कारण दोन्हीचा कॉम्बो झाल्यानंतर आणखी फास्ट रिझल्ट मिळतो. मग त्यांना प्रतीकशास्त्र आणि RLSS मेथड दिली. फक्त 15 दिवसामध्ये त्यांचा मला फोन आला, सर मुलगा इतका शांत आलाय की आम्हाला हा चमत्कारच वाटू लागला आहे. त्यांचंही ऑडिओ रेकॉर्डिंग माझ्या युट्यूब चॅनलला आहे. ते जे काही बोलले की 15 दिवसामध्ये काय काय रिझल्ट आले. तो पहिला खूप चिडून बोलायचा, आता एकदम शांत आलाय. इतके बदल झालेत की सर खूप छान वाटतंय आणि तुम्ही आम्हाला देवरूपानेच भेटला, असं तसं त्यांचे बरेच आहेत, त्यांचे ऑडिओ रेकॉर्डिंग आहे. तर त्यांनाही खूप चांगल्या प्रकारे रिझल्ट आले. जे एवढ्या हाय लेवल तो ॲग्रेशनमध्ये होता, एवढे रिझल्ट दुसऱ्या कोणत्याच थेरपीने होत नाही. तेवढे रिझल्ट हे फक्त पालकांनी उपचार केल्यानंतर, फक्त पालकांनी रोज 10-15 मिनिटं द्यायची आहेत. ओके. मुलांना काहीच नाही करायचं, फक्त पालकांनी सबकॉन्शियस लेवलला एफर्ट्स लावायचेत आमच्या मेथडच्या माध्यमातून. रिझल्ट मुलांमध्ये दिसायला सुरुवात होतात. ओके. आणखी असेच बरेच प्रॉब्लेमची मुलं येतात. एक 3 वर्षाचा मुलगा घेऊन आईवडील माझ्याकडे आले होते. मुलगा 3 वर्षाचा आहे, परंतु त्याला काहीच बोलता येत नाही, एकही शब्द बोलता येत नाही. शब्द सोडा, बाकी साधं खुणवताही येत नाही. हाक वगैरे मारला तर प्रतिसाद देतो, परंतु बाकीचे बोलण्यामध्ये कुठलीच ऍक्टिव्हिटी नाही. माझ्यापाशी आले, मला म्हटले सर असा असा प्रॉब्लेम आहे, मी तुमचं ऐकलं आणि की पालकांनी जरी फक्त केलं तर हे रिझल्ट मिळतात असं सांगितलं. मी म्हटलं होऊन जाईल. मग त्यांनाही मी ते RLSS मेथड दिली. त्यांना फक्त RLSS मेथडच दिली मी, त्यांना प्रतीकशास्त्र नाही दिलं. फक्त RLSS मेथड दिली तरी सुद्धा एक 15 दिवसाने ते मला भेटायला आले. तर ते सांगू लागले 15 दिवसामध्ये तो वस्तूंना खुणवू लागला. म्हणजे त्याच्यामध्ये ती पण समज नव्हती की एखाद्या वस्तूला खुणवणे किंवा मागणे. तर तो आता 15 दिवसामध्ये खुणवू लागला की मला ती वस्तू हवी आहे, मला ते पाणी पाहिजे आहे, किंवा मला ते काय कुठली चॉकलेट हवी आहे वगैरे वगैरे. त्यानंतर 15 दिवसाने तो बोलण्याचा प्रयत्न करू लागला. प, पा, म, मा अशा टाईपचं.
तो एक एक शब्द बोलू लागला आणि साधारणपणे 3 महिन्यामध्ये तो चांगल्या प्रकारे स्पष्टपणे बोलू लागला. आणि एवढे त्याच्यामध्ये बदल झाले म्हणजे की त्यांनाही आश्चर्य वाटू लागले की सर एवढे बदल कसे काय झाले, सगळं आम्हीच करतोय, परंतु मुलामध्ये बदल. मग त्यांना ते समजलं की जर सबकॉन्शियस लेवलला जर एफर्ट्स लावले तर किती तुरंत, कारण त्यांनी माझ्याकडे येण्या अगोदर स्पीच थेरपी घेतली होती, काउन्सिलिंग घेतल्या होत्या, परंतु मुलांमध्ये काही अपेक्षित बदल झालेच नाही. अपेक्षित म्हणण्यापेक्षा काहीच बदल झाले नव्हते. 3 वर्ष झाला तरी काय शब्दही बोलू शकत नव्हता. मग त्यांनी फिजिओ थेरपी वगैरे घेतली, पण काय उपयोगी नाही आली त्या ठिकाणी. काही ठिकाणी ती उपयोगी ठरते, काही ठिकाणी उपयोगी ठरत नाही. परंतु आपले जे काही उपचार आहेत ते डायरेक्ट सबकॉन्शियस लेवलला एफर्ट्स लावतात. बरोबर आहे. आणि त्या ठिकाणी एफर्ट्स लावले तर रिझल्ट हे फास्ट मिळतात. पण सर जसं ऑटिझम सारखा आजार आहे जिथं म्हणजे खूपच वाईट परिस्थिती असते समजा मुलांची आणि आई वडिलांची त्याच्याहूनही वाईट परिस्थिती असते, तर त्याच्यामध्ये आपण काही मार्ग काढू शकतो का? ऑटिझम हा प्रकार थोडासा 2% मुलांमध्ये आढळतो, परंतु तरीही तो तेवढाच संवेदनशील आहे. कारण ऑटिझम मध्ये मुलंच जास्त संवेदनशील म्हणतात. त्यांना मोठा आवाज सहन होत नाही, सामाजिक किंवा 4 माणसामध्ये किंवा 4 त्यांना लोक जास्त सहन होत नाहीत, ते आय कॉन्टॅक्ट देखील करू शकत नाहीत. ते एवढे नाजूक असतात की त्यांना हाताळणं खूप अवघड होऊन जातं. तर या ठिकाणी त्यांच्या 2 गोष्टीवरती काम होणं गरजेचं असतं. एक, मेंटल लेवलला ते स्ट्रॉंग होणं गरजेचं आहे, इमोशनल लेवलला ते स्ट्रॉंग होणं गरजेचं आहे, आणि सोबतच त्यांच्या ज्या काही लर्निंग ॲबिलिटी आहेत त्याही डेव्हलप होणं गरजेचं आहे. आणि त्या गोष्टी ह्या आपल्या मेथडच्या माध्यमातून अतिशय चांगल्या प्रकारे डेव्हलप होतात आणि लवकरात लवकर डेव्हलप होतात. अरे वा. दुसरी गोष्ट म्हणजे अनेक पालकांना इच्छा असते ना की आपण जरी एक मिडियम क्लासचे असलो तरी आपली मुलं एक हाय क्लासच्या लेवलने शिकली पाहिजेत, सवरले पाहिजे. असाच एक किस्सा किंवा एक पेशंट माझ्याकडे आलं होतं. त्याचे आई वडील डॉक्टर आहेत दोघेही, एक मध्यम क्लासचे आहेत ते, परंतु त्यांनी काय केलं की आपल्या मुलाला एकदम म्हटले की हाय क्लासच्या स्कूलमध्ये घालूयात. मग मुलाला त्यांनी हाय स्कूलमध्ये घातलं. स्कूलमध्ये घातल्यानंतर त्या ठिकाणी जी मुलं होती आणि त्यांचे आईवडील जे होते ते सगळे हायफाय क्लासचे होते, म्हणजे ऑडी, मर्सिडीज, BMW असेच त्यांच्याकडे सगळ्या रोल्स रॉयल वगैरे कार. परंतु याच्या आई वडिलांकडे एक 20-25 लाखाची कार होती. मग हा काय आई वडिलांना म्हणायचा की तुम्ही ऑडी घ्या, मर्सिडीज घ्या, तुम्ही BMW घ्या. मग ते आई वडील काय म्हणा, डॉक्टर आहेत, परंतु आई वडील काय म्हणायचे की बाळा आपली ती कॅपॅसिटी नाही आहे, आपली परिस्थिती तेवढ्या लेवलची नाही आहे, ही 25 लाखाची सुद्धा काही वाईट नाही आहे कार. नाही, माझ्या सगळ्या मित्रांकडे BMW आहे, ऑडी आहे, मर्सिडीज आहे, तुम्ही भिकारीच आहात, तुम्ही माझे पालक होऊच शकत नाही, तुमची लायकीच नाही माझे पालक होण्याची. असं तसं त्या पालकांनाच पालकांनाच आडवं तिडवं घेणं, तुम्ही भिकारीच आहात, तुम्ही अडाणीच आहात वगैरे वगैरे वगैरे. मग ते म्हटले कुठून बुद्धी सुचली आणि आम्ही ह्याला या स्कूलमध्ये, हाय क्लासच्या स्कूलमध्ये घातलं. मग त्यांना माझ्याबद्दल असंच कोणीतरी सांगितलं. मग त्या मुलाचं ॲग्रेशन वगैरे कमी होण्यासाठी मग त्यांना मी त्या ठिकाणी 2ही मेथड दिल्या, RLSS मेथड दिली आणि प्रतीकशास्त्र दिले. तर तोही मुलगा पुन्हा शांत आला, त्याच्यामध्ये अवेअरनेस आला की आपले पालक चुकीचे नाही आहेत वगैरे वगैरे. आणि त्यांनी नंतर त्या आईवडिलांची माफी पण मागितली. एक 2-2.5 महिन्यामध्ये त्यांनी आईवडिलांची माफी सुद्धा मागितली आपला उपचार चालू केल्यानंतर. आणि 15-20 दिवसामध्ये त्याला असं नाही की आता काय होतं की असं नाही की सगळ्यांनाच 15 दिवसात रिझल्ट मिळतील, काहींना महिना लागतो, काहींना 1.5 महिना लागतो, काहींना 2 महिने. ते व्यक्तीच्या प्रॉब्लेमवरती डिपेंड असतं. आता माझ्याकडे काही लग्न झालेले पण येतात, समजा पत्नीबद्दल काय शिकायत असते, पतीबद्दल काय शिकायत असते. काही जणांचा स्वभाव हा खूप हट्टी असतो, खूप जास्त दृढ झालेला असतो किंवा घट्ट झालेला असतो. तर अशा ठिकाणी मला याच मेथडच्या माध्यमातून 1-2 महिने लागतात. 2 महिन्यामध्ये वगैरे त्यांच्यामध्ये स्वभावामध्ये बदल दिसतो. तर हे व्यक्तीच्या प्रॉब्लेमनुसार डिपेंड आहे की त्याची समस्या किती जुनी आहे यावरती ते डिपेंड असतं. ओके. अशीच एक अजून मुलं येतात की जे लर्निंग डिसऑर्डर मधली मुलं असतात. अशी बरीच मुलं आपल्याकडे येतात. तर माझ्याकडे एक आला होता, 12 वर्षाचा मुलगा होता तो, आणि त्याची आई स्वतः सायकोलॉजिस्ट होते आणि ते आपल्याकडे घेऊन आल्यानंतर त्यांनी आपल्याकडे ट्रीटमेंट चालू केली, RLSS मेथड वगैरे
प्रतीकशास्त्र सोबत दिलं मी त्यांना. आणि साधारणपणे महिन्याभरामध्ये त्याच्यामध्ये लर्निंग ॲबिलिटी एवढी वाढू लागली की त्याला कोणतीही गोष्ट तो सहज त्याला समजू लागली, अंडरस्टँड होऊ लागली. पहिलं एखादं मॅथ्सचं गणित वगैरे असेल त्याला समजून सांगण्यासाठी जर सर्वसामान्य मुलाला 1-2दा लागत असेल, ह्याला 8-9 वेळा स्पेशली ती आई त्याच्यासाठी जास्त राबायची आणि शिकवण्यासाठी लक्षात राहत नव्हतं. तर आपल्या उपचारानंतर त्याच्या लक्षात राहावं लागलं, अंडरस्टँडिंग पॉवर वाढली आणि त्याची लर्निंग ॲबिलिटीमध्ये भरपूर सुधारणा झाली. आणि साधारणपणे 3 महिन्यामध्ये तो एकदम जवळजवळ नॉर्मल मुलासारखा तो लर्निंग करू लागला आणि त्याच्यामध्ये एवढी डेव्हलपमेंट घडून आली 3 महिन्यामध्ये त्याच्यामध्ये. आणखी दुसरी अशी एक पेशंट होते, मुलगा एक 7वी-8वीला होता. तो अचानकच असा बसलेल्या जागी अचानकच ओरडायचा. बापरे. म्हणजे बसलेल्या जागेला अचानकच ओरडायचा, मिस्किलपणे, वेगवेगळ्या पद्धतीने अचानक ओरडणे. नंतर आई वडिलांना चावणे, हाताला चावणे, नंतर उलटं बोलणे, ॲग्रेशन, चिडचिडपणा, वडिलांना मारणे, आईला मारणे. 7वीचाच मुलगा. नंतर थोडंसं एक दुसरी पण गोष्ट होती की तो वडिलांचे, भावांचे एक लैंगिक अवयव चाचपायचा वगैरे. आणि मग हा प्रॉब्लेम घेऊन ते माझ्याकडे आले होते. त्याच्या अगोदर त्यांनी बरेच उपाय केले होते, सगळे उपाय केले होते. त्यांना 2.5 वर्षापासून तो प्रॉब्लेम चालू होता त्या मुलाला. माझ्याकडे आले, मला म्हटले सर असा प्रॉब्लेम आहे, काय करता येईल का? म्हटलं करता येईल, तुम्हाला करावं लागेल. तुम्ही मुलावर काही नाही करणार. मी म्हटलं मुलावर काहीच नाही करणार, तुम्हाला करायचं आहे. मग त्यांना उपाय दिले. मग साधारणपणे त्यांनाही एक 15-20 दिवसामध्ये खूप चांगले रिझल्ट येऊ लागले. लैंगिक अवयव चाळणे वगैरे त्यांनी पूर्णपणे त्याचं कमी झालं, पूर्ण बंदच झालं जवळजवळ 15 दिवसामध्येच. नंतर ओरडणं भरपूर कमी आलं, 70-80% फक्त 15 दिवसामध्ये कमी आलं होतं. नंतर ॲग्रेशन कमी झालं होतं वगैरे वगैरे. आणि प्रत्येक 15 दिवसाच्या टप्प्यांमध्ये सुधारणा होत जाते. आणि जसं जसं मग ते पुढे पुढे जाईल, कोर्स कम्प्लीट होत जाईल, तसं तसं तो मुलगा नॉर्मल होत जातो. अशी बरीच मुलं येतात, जेवण करत नाहीत किंवा उलट बोलतात, अभ्यास करत नाहीत, शाळेत जात नाहीत. मोबाईलचा वापर तर आजकाल खूपच आहे जास्त. तर त्या मोबाईलच्या वापरामुळेही ते भरपूर डिस्टर्ब होतात आणि त्याच्यामुळे ॲग्रेशन वाढतं, मेंदूचा विकास कमी होतो, मोबाईलचा स्क्रीन टाइम जास्त असेल तर या सगळ्या प्रॉब्लेमवरती आजपर्यंत आमचे जे हे 2 मेथड आहेत, ॲनालिसिस मेथड, प्रतीकशास्त्र, हे त्या ठिकाणी खूप त्यांना, पालकांना सहकार्य करताना आम्हाला दिसलेलं आहे. कारण मेन काय आहे की पहिल्यापासून मी या क्षेत्रामध्ये काम करत आहे आणि पहिल्यापासून माझा उद्देश एकच आहे की माझ्याकडे जो पेशंट आला आहे की तो फेल नाही गेला पाहिजे, त्याला मी रिझल्ट कोणत्या नाही कोणत्या प्रकारे दिलाच पाहिजे. बरोबर आहे. आणि यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करतो. त्यामुळे माझे प्रयत्न हे प्रामाणिक असतात, त्यामुळे रिझल्ट मिळतात. कारण का की जोपर्यंत एखाद्या समस्येशी तुम्ही झगडत नाही आहात तोपर्यंत माझ्यामध्येही डेव्हलपमेंट होत नाही. बरोबर. तुम्ही जर म्हटला की ही क्रिटिकल आहे, झालं नाही झालं, तिथेच तुमचा स्टॉप झाला, म्हणजे तुमची जी काही डेव्हलपमेंट आहे तिथेच थांबली. परंतु जी समस्या आहे, क्रिटिकल वाटते, ज्यावेळेस तुम्ही त्यावरती इलाज करण्याचा प्रयत्न कराल तिथून पुढे डेव्हलपमेंट तुमची चालू होईल. तिथून पुढे म्हणजे जेव्हा तुमच्या सगळ्या क्षमता संपतात, परंतु त्यानंतरही तुम्ही ज्यावेळेस प्रयत्न चालू ठेवता, एफर्ट्स लावणे चालू ठेवता, तिथून पुढे नवीन क्षमता डेव्हलप होत असतात. या मताचा पहिल्यापासून मी आहे. त्यामुळे आजपर्यंत कोणत्याही थेरपिस्टकडे एवढे रिझल्ट मिळत नाहीत, तेवढे रिझल्ट आपल्या चॅनलवरती जाऊन सगळेजण पाहू शकतात की जेवढे थेरपिस्ट आहेत त्या थेरपिस्टकडे जेवढे रिझल्ट नाहीत त्याच्यापेक्षा नक्कीच 4-5 पटीने जास्त रिझल्ट आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील रिझल्ट माझ्याकडे स्टुडंटचे रिझल्ट आहेत, लहान मुलांचे रिझल्ट आहेत, मोठ्या लोकांचे रिझल्ट आहेत, शारीरिक आजारांचे रिझल्ट आहेत, मानसिक आजारांचे रिझल्ट आहेत, लैंगिक समस्यांचे रिझल्ट आहेत, बिहेवियर प्रॉब्लेमचे रिझल्ट आहेत, PLRचे रिझल्ट आहेत, प्रतीकशास्त्राचे, प्रत्येक गोष्टीचे रिझल्ट माझ्याकडे आहेत. ओके. तर प्रामाणिकपणे या क्षेत्रामध्ये काम करतोय म्हणून ते एक गॉड गिफ्ट असेल. त्या माझ्या प्रत्येक शब्दाला यश येतं. हे पाहताना किंवा मी जेव्हा देतो त्यावेळेस हे पालकांना सिंपल वाटतं, परंतु ज्यावेळेस त्याचे रिझल्ट दिसतात त्यावेळेस त्यांना त्याचे महत्त्व कळतं. आणि त्यानंतर बरेच पालक माझ्या पाया पडतात, सर तुम्ही खूपच मोठी मदत केली, सर तुम्ही देवच आहात. काही श्रद्धाळू असतात, तर मी तरीही कोणाचाही हातात हात फक्त घेतो. तर ही फक्त एक
अंतरंगापासून प्रामाणिक इच्छा आहे की तुम्ही तुमच्या प्रॉब्लेममधून बाहेर पडावं आणि त्यासाठी मी प्रयत्न करतोय आणि त्या प्रयत्नांना यश येतं. एक 55 वर्षीय आजी वयाच्या वृद्ध महिला माझ्याकडे आल्या. त्यांचा मुलगा जवळजवळ म्हणजे मोठ्या मुलांसाठी ही थेरपी कशी किंवा माझ्या मेथड कशा उपयोगी ठरल्या त्यामधील एक उदाहरण देतो. 55 वर्षीय आजी आले होते माझ्याकडे. मुलगा त्यांचा 34-35 वयाचा असेल, परंतु काहीतरी ट्रॅजेडी झाली आणि पत्नीने धोका दिला, पत्नी सोडून गेली, पत्नीने त्यांच्यावरती केसेस केल्या, तो जेलमध्ये जाऊन राहिला आणि थोडासा सेन्सिटिव्ह कदाचित असेल तो मुलगा. त्याचाही फीडबॅक त्याच्या आईचा आपल्या युट्यूब चॅनलला आहे. म्हणजे मी कोणतीही गोष्ट ही आधाराशिवाय बोलत नाहीये, अशा काही काल्पनिक गोष्टी नाहीये. तर ते माझ्याकडे आले तर तो जास्तच थोडासा व्हायबल झाला. एवढा व्हायबल झाला की 2 मिनिटं नाही 30 सेकंद तो एका जागेला बसू शकत नव्हता. माझ्या ऑफिसला आला तर पुढे बसला तर 1 मिनिटाच्या आत उठायचा, इकडे जा तिकडे जा तिकडे जा, आणि जवळजवळ 20 मिनिटं त्या बसल्या होत्या माझ्यापाशी. तर 20 मिनिटे तो इकडून तिकडे तिकडून इकडे माझ्या केबिनमध्ये फिरत होता. तर एवढा तो व्हायबल झाला. मग आई त्याची सांगत होती की जवळजवळ तो मनोरुग्ण झाल्यासारखा झालेला आहे, त्याला काही बोललेलं समजत नाही, प्रचंड ओरडतो, त्याला जर एखादी गोष्ट नाही म्हटली तर एवढ्या मोठ्याने ओरडतो की अख्खी सोसायटी जागी होते. एवढ्या मोठ्याने ओरडतो, बोलतो एवढ्या मोठ्या मोठ्याने. नंतर घरातल्या वस्तू बाहेर नेऊन ठेवतो, बाहेरच्या वस्तू घरात आणून टाकतो. मी कामावरती गेले, कामावरनं आले की सोसायटीमधल्या अनेक तक्रारी माझ्यापर्यंत येतात. त्यांनी आमचं हा नळ मोडला, त्यांनी आमचं ही सायकलचं ब्रेक मोडला, किंवा अजून काय केलं, किंवा हे फोडलं ते फोडलं, किंवा बळच इकडची वस्तू तिकडे नेऊन ठेव, तिकडची वस्तू तिकडे. म्हणजे जवळजवळ मनोरुग्णासारखाच तो, त्याची कंडिशन एवढी तो व्हायबल झाला होता. मग त्याची आई मला सांगितलं प्रॉब्लेम. मग मी त्यांना म्हटलं की हे उपाय आहेत, हे करावे लागतील तुम्हाला. मग त्यांनी उपाय चालू केले. ह्या मला रिझल्ट दिसायला 1 महिना लागला. 1 महिन्यामध्ये त्याच्यामध्ये हळूहळू रिझल्ट दिसू लागले. 1 महिन्यामध्ये घरातल्या वस्तू बाहेर नेणे, बाहेरच्या वस्तू घरात आणून ठेवणे हा प्रकार त्याचा बंद झाला. ओरडणं कमी झालं, बाहेरच्या तक्रारी कमी येऊ लागल्या, आणि साधारणपणे 2-3 महिन्यामध्ये, 3 महिन्याचा आपला कोर्स असतो, तो एकदम नॉर्मल झाला. जो मुलगा गेल्या 2.5-3 वर्षापासून घरात बसून होता आणि तो असे वेडे चाळे करायचा, तो मुलगा 3 महिन्यानंतर एक जॉबवरती जाऊ लागला. म्हणजे कुठेतरी हाताखाली काम करणे वगैरे, छोटा मोठा जॉबवरती जाऊ लागला आणि त्या ठिकाणी तो जॉब करू लागला. म्हणजे जो मुलगा येड्यासारखा फिरत होता तो मुलगा आमच्या RLSS मेथड, प्रतीकशास्त्र याच्या उपायाने तो थोडक्यात कामाधंद्याला लागला, नॉर्मल झाला. ही खूप मोठी गोष्ट घडली आमच्यासाठी. तर हे वेगवेगळ्या प्रकारचे केसेस आजपर्यंत आपल्याला पाहायला मिळालेले आहेत, आणि प्रत्येक ठिकाणी म्हणजे आजपर्यंत मी ज्यांना हे रिझल्ट दिले, उपाय दिले आहेत, हे टेक्निक्स दिले आहेत, त्या प्रत्येकाला यातून रिझल्ट मिळालेलाच आहे. फक्त कोणाला थोडासा उशीर होईल, परंतु 1-2 महिन्याच्या आत कितीही क्रिटिकल कंडिशन असेल तर ती कव्हर होते, म्हणजे होतेच, आणि आजपर्यंत झालेली आहे. ओके. तर सर, जसं आपला पहिला पॉडकास्ट झाला होता त्याबद्दलही, त्यामध्ये आपण खूप डिटेलमध्ये डिस्कशन केलं होतं. दुसरा जो पॉडकास्ट झाला तो आपला विद्यार्थ्यांसाठी होता, आणि मला असं वाटतं की हा जो तिसरा पॉडकास्ट झालेला आहे तो लहान मुलांसाठी आहे, की ज्यांना कोणाला काही प्रॉब्लेम असेल, ऑटिझम सारखा, त्याच्यानंतर ADHD सारखा, तर जे काही प्रॉब्लेम्स असतील तर त्यासाठी मला असं वाटतं की हा खूप महत्वाचा आज पॉडकास्ट आपण केलेला आहे. त्यासाठी पुन्हा एकदा आमच्या श्रीमंत परिवाराकडून तुम्हाला खूप सारे थँक्यू. धन्यवाद. येस. तर मंडळी, जर तुम्ही अजूनही हा पॉडकास्ट पाहत असाल तर ऑब्व्हियसली हा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला आहे, म्हणून आताच या व्हिडिओला लाईक करा. आणि जे काही तुमचे जवळचे व्यक्ती असतील, ज्यांना कोणाला फॅमिलीमध्ये त्यांच्या मुलांना जर यापैकी कुठलाही आजार असेल किंवा एखाद्या गोष्टीचा त्रास असेल, तर मी तुम्हाला 100% रेकमेंड करतो की तुम्ही आपले जे डॉक्टर राजवर्धन लोंढे सर आहेत तर यांची तुम्ही हेल्प घेऊ शकता. त्यांचे जे काही कॉन्टॅक्ट डिटेल्स असतील त्या मी कमेंट्समध्ये आणि डिस्क्रिप्शनमध्ये ऍड करून टाकेल. तुम्ही 100% त्यांची हेल्प घ्या, कारण बऱ्याच वेळेस असं असतं की कॉन्शियस माइंडवरती ज्या काही गोष्टी प्रभावी ठरत नाही त्याच गोष्टी सबकॉन्शियस माइंडवरती खूप चांगल्या पद्धतीने काम केल्यानंतर त्याचे सोल्युशन तुम्हाला मिळत असतात. आणि डॉक्टर सर राजवर्धन सर तर त्याचे एक्सपर्ट आहेत, म्हणून मी तुम्हाला 100% रेकमेंड करेन की तुम्ही एकदा तरी त्यांची हेल्प घ्या. आणि जे काही तुमचे जवळचे व्यक्ती असतील, ज्यांना कोणाला त्रास असेल, त्या प्रत्येक व्यक्तीसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आपण पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. थँक्यू सो मच.